नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. चिपळूण नगर परिषदेतील भाजपा नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट. चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी भाजप नेते तथा उपनगर परिषद निवडणूक संयोजक प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या समवेत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेत चिपळूणच्या स्मार्ट सिटी संदर्भात चर्चा केली. यावर रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण शहराच्या विकासासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील असा विश्वास भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला. चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीतर्फे निवडणूक लढवली गेली. यामध्ये भाजपनं 11 उमेदवार निवडून निवडणूक रिंगणात उतरवलेले होते. यामध्ये 7 नगरसेवकांनी दमदार विजय मिळवत मागील निवडणुकीपेक्षा जागा वाढवण्यात यश मिळवलं. नगर परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर निवडणूक संयोजक म्हणून सोपवण्यात आली होती. यादव यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अनिकेत पटवर्धन यांचं देखील यामध्ये सहकार्य मिळालं. यानंतर नुकतेच भाजप नेते तथा चिपळूण नगर परिषद निवडणूक संयोजक प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सचिन मोरे यांच्या समवेत भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेत आशीर्वाद दिले.